नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। साकूरच्या बिरोबा देवाची यात्रा झाली सुरू, लाखो भाविकांनी घेतले दर्शन। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा यात्रा उत्सव निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। विशेषतः नागपंचमी, नारळी पौर्णिमा या दोन तिथीला सर्वात मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरते। नागपंचमीला या दिवशी जवळपास लाखाहून अधिक भाविकांनी साकूर येथील बिरोबा देवस्थानला येऊन बिरोबा यात्रेला हजेरी लावून दर्शन घेतले आहे। या यात्रेला आलेल्या उपस्थित भाविकांचे दर्शन योग्य रीतीने लवकर मिळावे म्हणून बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन बारी उभारून महिला, पुरुष, मुलांसाठी दर्शन घेण्यास सुरळीत अशी उपाययोजना केली आहे। ही बिरोबा देवाची यात्रा नागपंचमीची राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन पर्यंत चालते। खूप मोठा उत्सव या ठिकाणी केला जातो। देवाची अंगात येणे, देवाची ओवी गाणे, देवाची भाकीत सांगणे तसेच धनगरी नृत्य सादर करणे अशा प्रकारे बिरोबा देवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। महाराष्ट्रातील एक मोठे आराध्य दैवत म्हणून साकूरचा बिरोबा ओळखला जातो। दरवर्षी लाखो भाविक भक्त महाराष्ट्रातून येत असतात। आपली मनातली इच्छा देवाला सांगतात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी देवाला येत असतात। त्यामुळे एक जागृत देवस्थान म्हणून साकूरचा बिरोबा ओळखला जातो। या ठिकाणी साकूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच शंकर पाटील खेमनर यांनी ग्रामपंचायत निधीमधून देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे। तसेच देवस्थानची विश्वस्त बॉडी मजबूत आहे, त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारे दर्शन घेण्यास त्रास होत नाही। त्यासाठी दर्शन रांगा लावलेल्या असतात, त्याचे नियोजन स्वयंसेवक करत असतात। बाहेरून आलेल्या सर्व भक्तांसाठी भक्तनिवास बांधलेले आहे। त्या ठिकाणी बाहेरून आलेले भाविक भक्त आपल्या यात्रा त्या ठिकाणी करत असतात। देवस्थानला विकास कामासाठी भरून निधी मिळण्याची मागणी बाजार समितीचे सभापती शंकर पाटील यांनी आज यात्रा उत्सव निमित्त केली आहे। या यात्रा काळात घारगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। यावर्षी यात्रा सुरळीत नियोजनबद्ध सुरू झाल्याने येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदी प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे। बिरोबा देवाच्या यात्रा उत्सव निमित्त उपस्थित बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर खिलारी भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर आणि देवस्थान समितीचे संचालक मंडळ यांनी यात्रा काळात मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना यात्रा उत्सवाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल। वीरभद्र देवस्थानची यात्रा ही संपूर्ण श्रावण महिन्यात या ठिकाणी भरत असते आणि विशेष करून नागपंचमी आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी लोकवर्गणीतून सर्व मंदिराचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। तसंच मंदिराचा परिसराचं जे सुशोभीकरणाचं काम आहे त्याची आमची सरकारकडे मागणी आहे की या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम हे व्हावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे। तसंच महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री यांनी आम्हाला भक्तनिवास या ठिकाणी 20 लाख रुपये मंजूर करून ते भक्तनिवास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। तसंच विधान परिषदेचे आमदार सन्माननीय डॉक्टर सत्यजित दादा तांबे यांनी सुद्धा या मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून 50 लाख रुपये मिळवून दिलेले आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु शासनाकडे निधी नसल्यामुळं ते काम या ठिकाणी अपूर्ण आहे। तेव्हा आमची सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या मंदिरासाठी जो निधी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा मंदिर सुशोभीकरणासाठी निश्चितपणे होईल। या ठिकाणी मी सर्व भाविकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी नागपंचमी या सणाच्या दिवशी संपूर्ण पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, साकूर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।